नमस्कार शिक्षक मित्रांनो, सीटीटी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। जे शिक्षक मित्र 6 सप्टेंबरला पेपर देणार होते त्यांना अजून ॲडिशनल वेळ मिळणार आहे। त्या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सीटीटी परीक्षा जी आहे ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक जे आहे ते सीबीएसईने जारी केलेलं आहे। सीबीएसईची ही नोटीस जी आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत की कशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे। त्याचबरोबर आजपासून पुन्हा अर्ज करता येणार आहे, त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बघा, सीबीएसई पॅटर्न अंतर्गत या ठिकाणी ही सीटीटी परीक्षा होत असते। या अनुषंगाने सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईचं हे पब्लिक नोटीस आहे। आज 25 ऑगस्ट 2026 च्या अनुषंगाने हे परिपत्रक आलेलं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की सब्जेक्ट आहे अपॉर्च्युनिटी फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द 22nd एडिशन सीटीटी। म्हणजेच आता 6 सप्टेंबरला जी सीटीटी होणार होती ती 22वी आवृत्ती होती। या अनुषंगाने बघा, त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं आहे की सीबीएसईने या ठिकाणी ऑलरेडी सीटीटी कंडक्ट केली होती। कधी तर 21वी आवृत्ती जी आहे ती या ठिकाणी कंडक्ट करून त्याचा रिझल्ट जो आहे तो 30 मार्चला डिक्लेअर केलेला होता। या संदर्भातली त्यांनी माहिती दिली आहे। त्याचबरोबर बघा, पब्लिक नोटीसमध्ये बघा 8 मे 2026 ला या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस ॲप्लिकेशन प्रोसेस जारी झालेली होती 22व्या सीटीटी एक्झामची। त्या अनुषंगाने सीटीटी एक्झाम संदर्भामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते 11/5/2026 ते 10/6/2026 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवलेले होते। परंतु या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशननुसार या ठिकाणी बघा अपील करण्यात आलेलं होतं 2025 मध्ये। त्यावेळेस बघा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक मित्रांना सीटीटी किंवा टीईटी परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी संधी मिळावी। ज्यांचे अपियर विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळावी, ज्यांचं या ठिकाणी रिझल्ट पेंडिंग आहे त्यांना सुद्धा संधी मिळावी, या संदर्भात अपील करण्यात आली होती। आणि जास्तीत जास्त शिक्षक मित्रांना टीईटी क्वालिफाय होण्यासाठी या ठिकाणी सीबीएसईने संधी द्यावी या संदर्भातला युक्तिवाद या ठिकाणी झालेला होता। त्याच अनुषंगाने बघा की आत्ता आज 25 ऑगस्ट 2026 ला या ठिकाणी जास्तीत जास्त शिक्षक मित्रांना अपॉर्च्युनिटी मिळावी आणि त्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन विंडो जी आहे ती उपलब्ध व्हावी, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी आता विंडो ओपन केलेली आहे। आजपासूनच 25 ऑगस्ट 2026 ते तब्बल 1 सप्टेंबर 2026 पर्यंत या ठिकाणी आपण पुन्हा एकदा ऑनलाईन अर्ज करू शकतो। परंतु बऱ्याच शिक्षक मित्रांचा प्रश्न असेल की ज्यांनी ऑलरेडी अर्ज केला आहे तर त्यांना अर्ज करायची गरज आहे का? तर नाही। ज्यांनी ऑलरेडी सीटीटी साठी अप्लाय केलेलं आहे त्यांनी पुन्हा या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं नाहीये। परंतु जे विद्यार्थी ॲप्लिकेशन करण्याचे या ठिकाणी बाकी होते किंवा ज्यांना काही डॉक्युमेंट्समुळे किंवा रिझल्टमुळे अप्लाय करता नाही आलं त्यांच्यासाठी आता ही विंडो ओपन करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने बघा, पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीटीटी परीक्षा द्यायची आहे किंवा जे विद्यार्थी फक्त टीईटी परीक्षेची तयारी करत होते त्यांना आता सीटीटी परीक्षा सुद्धा तयारी करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की टीईटी किंवा सीटीटी तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे अशा शिक्षक मित्रांसाठी ही चांगली संधी असणार आहे। म्हणून अप्लाय नक्की करायचं आहे। बघा, 22वी सीटीटी एक्झाम जी आहे तिची डेट जी आहे ती त्यांनी या ठिकाणी दिलेली नाहीये। परंतु ही जी विंडो जी आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची विंडो ती ज्यावेळेस क्लोज होईल त्यावेळेस आम्ही या ठिकाणी डेट जी आहे एक्झामिनेशनची ती आम्ही डिक्लेअर करू, अशा संदर्भातलं त्यांनी शेवटी या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेलं आहे। अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट होती। सीटीटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अजून ॲडिशनल वेळ मिळणार आहे, म्हणून मॅरेथॉन तयारी करा आणि सीटीटी परीक्षा नक्की पास करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।